Hi friends, you are welcome to my YouTube channel, that is Learn with Khemraj Sir. In this video, we are going to learn the poem in your 10th class syllabus of English subject 3.3, Stopping by Woods on a Snowy Evening. मराठीमध्ये या टायटलचा अर्थ आपण विचारात घेतला तर स्टॉपिंग मीन्स थांबणं, मुक्काम करणं, अँड वुड्स म्हणजे जंगल किंवा रानमाळ ज्याला म्हणू आपण. ऑन अ स्नोवी इव्हनिंग, स्नोवी इव्हनिंग म्हणजे बर्फाच्छादित किंवा हिमाच्छादित संध्याकाळ. द नेम ऑफ द पोएट इज रॉबर्ट ली फ्रोस्ट. ही वॉज अन अमेरिकन पोएट. रॉबर्ट फ्रोस्ट जे होते हे एक अमेरिकन कवी होते. या पोयमच्या इंट्रोडक्शन मध्ये इथे हा जो सेकंड पॅराग्राफ दिलेला आहे इम्पॉर्टंट आहे. बघा, आपल्याला जे 5 मार्कसाठी जे पोयमचं अप्रिसिएशन लिहावं लागते ना, त्यामध्ये तुम्ही डेफिनेटली हा पॅराग्राफ जसाच्या तसा तुम्ही लिहू शकता. कारण या ठिकाणी या पोयमचा थीम दिलेला आहे, सेंट्रल आयडिया दिलेली आहे की ही कविता जी लिहिलेली आहे कवीनं ती त्या कवितेत त्यांनी काय सांगितलंय, नेमकं या कवितेचा थीम काय आहे तो या पॅराग्राफ मध्ये आलेला आहे. बघा, इन दिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स अ लिटिल इन्सिडंट हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हनिंग. या कवितेमध्ये कवीनं एका बर्फाच्छादित हिमाच्छादित संध्याकाळी सायंकाळी एक छोटीशी एक घटना घडली, त्या घटनेचे वर्णन या ठिकाणी कवीने या कवितेमध्ये केलेले आहे. ॲज अ ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वुड्स. तर हा कवी एक प्रवासी आहे आणि प्रवासी म्हणून ॲज अ ट्रॅव्हलर दिस पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वुड्स. जंगलामध्ये, त्या रानामध्ये, त्या रानमाळामध्ये एक सुंदर मनमोहक देखावा पाहून त्या देखाव्याला अट्रॅक्ट झाला. त्या देखाव्याला हा कवी भाडतो, मोहित होतो आणि त्या ठिकाणी तो थांबण्याचा विचार करतो. बट ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड अर्जेस हिम टू गो ऑन. तिथे तो थांबण्याचा विचार करतो, परंतु त्याचे मन त्याला तिथे न थांबता पुढे जाण्याची विनंती करते आणि तो पुढल्या प्रवासाला निघतो. ही त्या कवितेची थीम आहे किंवा सेंट्रल आयडिया असं आपण म्हणू शकतो. सो लेट अस स्टार्ट टू लर्न दिस पोएम. यू कॅन सी अ पिक्चर हिअर. इथे तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे की घोड्यावरती बसून एक व्यक्ती प्रवास करताना दिसतोय. जंगलातून झाडं दिसत आहेत आपल्याला. तर हा कोण आहे? दॅट पर्सन इज पोएट अँड ही इज स्पीकिंग थ्रू आउट दिस पोएम. या कवितेतून स्वतः कवी बोलत आहे. सो हु इज द स्पीकर इन दिस पोएम? द पोएट इज द स्पीकर इन दिस पोएम. कवी स्वतः या कवितेमध्ये बोलत आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट नाउ. द फर्स्ट आन्सर, हुज वुड्स दीज आर, आय थिंक आय नो. His house is in the village, though he will not see me stopping here to watch his woods fill up with snow. बघा, या पहिल्या कडव्यामध्ये कवी काय सांगतो? The poet says that I know who is the owner of this field. Whose woods are these? I know व्हेरी वेल. मला माहित आहे, मला चांगल्यानं माहित आहे की हे शेत किंवा हे जे रानमाळ आहे हे रानमाळ कोणाचं असावं. हे ज्याचं कोणाचं आहे ते मला माहित आहे. हिज हाऊस इज इन द विलेज. त्या व्यक्तीचं घर गावामध्ये आहे. ज्याचं हे रानमाळ आहे त्या व्यक्तीचं घर गावामध्ये आहे. म्हणजे गावात राहत असलेल्या एका व्यक्तीचा हा रानमाळा आहे, हा मळा आहे, हे मला माहित आहे, मला ठाऊक आहे. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. आणि आता
सायंकाळची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि सर्व बर्फाच्छादित हा जो मळा आहे, हा रानमाळ जो आहे, हा शेत संपूर्ण बर्फाने आच्छादलेला आहे. म्हणजे धुके पडलेले आहे, सगळीकडे जिकडे तिकडे धुके दाटलेले आहे आणि याचे हे शेत जे अतिशय सुंदर या ठिकाणी दिसत आहे. तर मी जर काय याचे शेत पाहण्यासाठी मी जर इथे थांबलो तर तो मला पाहू शकणार नाही. वाय? इट इज बिकॉज ही इज नॉट प्रेझेंट देअर, ही इज ऍट हिज होम. तो कुठे आहे? त्याच्या घरी आहे आणि आता सायंकाळी तो त्या ठिकाणी शेतावर उपस्थित नाही आहे. तो जर इथे असता आणि मी जर इथे माझा घोडा घेऊन थांबलो असतो तर काय झालं असतं? मी त्याच्या नजरेत पडलो असतो, मी त्याच्या दृष्टीस पडलो असतो. परंतु तो इथे उपस्थित नाही. ही इज ऍट हिज होम इन द विलेज. गावातील आपल्या घरी तो आहे, मालक या मळ्याचा. आणि त्यामुळे मी इथे थांबून या ठिकाणी हा सायंकाळचा अतिशय मनमोहक अट्रॅक्टिंग सिनेरी जी आहे ते मी या ठिकाणी जर पाहिली तर त्याच्या दृष्टीस मी पडणार नाही. आणि म्हणून तो त्या ठिकाणी थांबतो, कवी त्या ठिकाणी थांबतो आणि ते जे काही दृश्य आहे ते अवलोकन करण्याचा, त्याचा आस्वाद घेण्याचा तो त्या ठिकाणी विचार करतो. नव्हे तर त्या ठिकाणी तो थांबतो आणि तो मनमुराद आस्वाद घेत असतो. आता हे असं सुरू असताना त्या ठिकाणी घडलं काय पुढे पाहू आपण. तर माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. तर कवी या ठिकाणी सांगतो पुढच्या कडव्यामध्ये इन द सेकंड स्टांजा की माझा जो हा लहानसा घोडा आहे, ज्या घोड्यावरती बसून हा कवी प्रवास करतोय, प्रवासाला निघालेला आहे, तर म्हणतोय की माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. क्विअर मीन्स हिअर, क्विअरचा अर्थ होतो विचित्र वाटणे. की माझ्या या घोड्याला हे विचित्रच वाटेल की इथं थांबणं. कुठे? की विदाउट अ फार्म हाऊस नियर. इथं जवळ कुठलाही एखादा फार्म हाऊस नाही. फार्म हाऊस म्हणजे जे शेतावर जे आपलं घर असते छोटस, तर इथं कुठलंही फार्म हाऊस नाही आहे जिथे हा माझा मालक विश्राम करेल, आराम करेल, थांबेल. असं कुठं इथे फार्म हाऊस नाही. आणि अशा ठिकाणी हा माझा मालक इथं थांबतोय याचं माझ्या घोड्याला आश्चर्य वाटलं, किंवा आश्चर्य वाटेल, माझ्या घोड्याला याचं नवल वाटेल. बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक, बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. आजची ही रात्र, आजची ही संध्याकाळ, आजची ही संध्याकाळ वर्षातली सर्वात अंधारमय अशी संध्याकाळ आहे. द डार्केस्ट इव्हनिंग इन द इयर, वर्षातील सर्वात दाट अंधार असलेली ही संध्याकाळ. आणि या अशा अंधार दाटलेल्या अंधारमय संध्याकाळी सायंकाळच्या वेळी एका बाजूला हा वुड्स आहे, म्हणजे हा रानवाळ आहे, आणि दुसऱ्या बाजूला फ्रोझन लेक. फ्रोझन लेक म्हणजे बर्फानं पाणी जे आहे ते गोठलेलं एक तलाव आहे. फ्रोझन लेक म्हणजे पाण्यावरती बर्फ तरंगत आहे, म्हणजे संपूर्ण तलावातलं पाणी हे बर्फमय झालेलं आहे. तर अशा गोठलेल्या तलावाच्या आणि या रानमाळाच्या मध्ये असलेल्या या शेतामध्ये, या अंधारलेल्या सर्वात दाट अंधार असलेल्या घनदाट अंधार असलेल्या या संध्याकाळी हा माझा मालक, इथे कुठलाही फार्म हाऊस नसताना माझा मालक इथं थांबण्याचा विचार करतोय, किंवा मला थांबवलं, घोड्याला यांनी थांबवलं. तर याचं आश्चर्य त्या घोड्याला वाटलं, किंवा ही घटना माझ्या घोड्याला विचित्रच वाटली, असं या ठिकाणी दुसऱ्या कडव्यामध्ये कवीनं सांगितलं आहे. ओके, देन थर्ड स्टांजा. आता या घोड्याला हे विचित्र वाटल्यानंतर घोड्यानं काय त्या ठिकाणी मुवमेंट केली, काय हालचाल केली, किंवा त्याचा बिहेवियर घोड्याचं काय आहे ते या ठिकाणी कवीनं पुढे सांगितलेलं आहे. इन द थर्ड स्टांजा, ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. तर त्या घोड्याच्या गळ्यामध्ये घंटी बांधलेली आहे या कवीनं. ऍज अ ट्रॅव्हलर
तो प्रवास करत असताना प्रवासी म्हणून निघालेला आहे प्रवासाला, तर त्याच्या गळ्यात, घोड्याच्या गळ्यात एक घंटी बांधलेली आहे. जसं आपल्या पाळीव प्राण्यांच्या गळ्यामध्ये घंटी बांधलेली असते, ज्याला आपण आपल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये झाडीपट्टीमध्ये त्याला आपण घाटरू म्हणतो किंवा टापरू म्हणतो. तर ती घंटी त्याच्या गळ्यात बांधलेली आहे. तर घोड्याने काय केलं, एक मानेला झटका दिला आणि ती घंटी वाजवली. त्या घंटीचा आवाज आला. ते कशासाठी, तर टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. त्या घोड्याला हे विचारायचं होतं की बा झालं काय नेमकं, मालकाला विचारायचं होतं की काय झालं नेमकं, काय घडलं, आणि त्याच्यामुळे पुढे जाणं थांबून या ठिकाणी हा माझा मालक पाहत आहे, हे जणू काही त्याला विचारायचं होतं. म्हणून गळ्यातली घंटी त्याने मान हलवून त्या घोड्याने वाजविली. द ओनली अदर साऊंड्स इज देअर द स्वीप ऑफ इझी विन अँड डॉनी फ्लेक. तर त्या ठिकाणी फक्त दोनच आवाज कवीच्या कानावर पडले. एक कोणता, पहिला आवाज घोड्याने जी घंटी वाजवली तो, अँड अदर साऊंड वॉज देअर, एक दुसरा आवाज त्या ठिकाणी ऐकू आला. तो काय होता, द स्वीप ऑफ इजी विंड अँड डॉनी फ्लेक. डॉनी फ्लेक मीन्स स्नो फ्लेक्स फॉलिंग, जो धुका पडतो. हिवाळ्यामध्ये कडाक्याची थंडी असते आणि अशा वेळी जो कडक अंगाला झोमणारा असा फॉग ज्यावेळेस वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तर त्यावेळी असं एक मंद मंद आवाज सुद्धा त्यावेळी येत असतो. तर त्या ठिकाणी हा कवी सांगतोय की दोन आवाज कानावरती आले. एक म्हणजे त्या घोड्याच्या बेलचा आणि दुसरा आवाज मंद मंद हवेची झुळूक, वाऱ्याची झुळूक आणि जे धुकं त्या ठिकाणी पसरलेले होते, दाट धुके, त्या धुक्याचा आवाज कानावरती या कवीच्या आला. आणि आपण एखाद्या विचारात गढून गेलेलो असू आणि अशा वेळेस जर का एखादा आवाज आपल्याला आला तर चटकन आपण भानावर येतो. आणि असंच कवीचं झालं. तर बघा पुढे नेक्स्ट लास्ट स्टांजामध्ये कवी काय म्हणतो, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. You know that the poet was fascinated, attracted by the beautiful scenery of that wood. त्या रानमाळातील अतिशय सुंदर असलेल्या त्या दृश्यानं हा कवी मोहून गेलेला होता, अट्रॅक्टेड झालेला होता, फॅसिनेटेड झालेला होता. त्याचं कारण काय, तर द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. कवी सांगतो पुढे की हा जो रानमाळ आहे, हे वन जे आहे अतिशय सुंदर आहे, डार्क अँड डीप आहे, घनदाट आहे, खोल आहे आणि अंधारलेला आहे. कारण ती संध्याकाळची वेळ होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी अंधारच पसरलेला आहे. पण बर्फाच्छादित असल्यामुळे, धुके पडत असल्यामुळे त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा वातावरण किंवा देखावा निर्माण झालेला आहे. आणि म्हणून तो पोएट त्या ठिकाणी अट्रॅक्टेड झालेला आहे. तिथेच थांबून मुक्काम करावा अशी त्याची इच्छा झालेली आहे. परंतु त्या घोड्याच्या घंटीचा आवाज ऐकल्यावर लगेच हा भानावर आला कवी, आणि काय म्हटलं की बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. मला काही वचन पाळायचे आहेत, काही प्रॉमिसेस आहेत. मी माझ्या थ्रूआउट माय लाईफ, मी माझ्या जीवनामध्ये काही कर्तव्य स्वीकारलेले आहे, काही ड्युटीज आहेत माझ्या, ज्या मला पूर्ण करायच्या आहेत. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. पुढे हा कवी ह्या दोन्ही ज्या लाईन आहे, एकच लाईन, सिंगल लाईन इज रिपीटेड हिअर. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मी झोपी जाण्यापूर्वी कित्येक मैल अंतर मला चालायचं आहे, मला गेलं पाहिजे. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. तर इथे थांबून उपयोग नाही.
मला काही कर्तव्य पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी मी झोपी जाण्याआधी म्हणजे इथे थांबून मी झोपण्याआधी मला ते माझे कर्तव्य पूर्ण करायचे आहे. म्हणून इथे न थांबता मला निघलं पाहिजे, मला गेलं पाहिजे, माझ्या पुढच्या प्रवास मी कंटिन्यू केला पाहिजे, असं या ठिकाणी कवीच्या मनात विचार आहे, रॉबर्ट फ्रॉस्टच्या. तर मित्रांनो, या ठिकाणी या लास्ट लाईन मध्ये अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप हे जे सांगितलंय ह्याच्यामध्ये एक वेगळा अर्थ या ठिकाणी आपण काढू शकतो. तर इथे कवीला काय म्हणायचं असू शकते की माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, इथे स्लीपचा अर्थ फक्त झोपणे असा नसून मृत्यू येणे असा पण आपण अर्थ पकडू शकतो, अर्थ आपण लावू शकतो. की कवीला हे म्हणायचं असेल की माझा मृत्यू येण्याआधी, मी डोळे मिटण्याआधी, आता एखादा व्यक्ती कायमचे डोळे मिटतो म्हणजेच काय, तर तो असा झोपतो की तो जागा होत नाही. म्हणून इथे कवीला हे म्हणायचं आहे की मला मृत्यू येण्याआधी, आता मृत्यू आला, मरण पावला, तर पुढचे जे काही त्याचे कार्य असतील ते तिथेच बंद पडतील, तिथेच थांबतील. जे त्याला थ्रू आउट हिज लाईफ त्याला जे काही कार्यक्रम पूर्ण पाडायचे आहे ते तो करू शकणार नाही. आणि म्हणून कवी या ठिकाणी सांगतो की बिफोर आय गो टू स्लीप मीन्स बिफोर माय डेथ, माझा मृत्यू होण्यापूर्वी आय हॅव टू कम्प्लीट माय टास्क, मला माझे टास्क पूर्ण केलं पाहिजे. आय हॅव टू कॅरी ऑन माय ड्युटीज, कवीला सांगायचं आहे की जे कर्तव्य माझे आहेत ते कर्तव्य मला माझा मृत्यू येण्याआधी पूर्ण करायचे आहेत, अदरवाईज ते अधुरे राहून जातील. म्हणून मी माझ्या टार्गेट पासून किंवा मी माझ्या कर्तव्यापासून परावृत्त न होता, म्हणजे या ठिकाणी जे टेम्पटेशन त्याच्या मार्गामध्ये आलाय त्या टेम्पटेशनला बळी पडून मी माझं काम थांबवणं किंवा माझे कर्तव्य विसरून जाणं हे काही योग्य नाही. आणि म्हणून मी इथं थांबायला नको पाहिजे, मी माझा जो ट्रॅव्हलिंग आहे, माझा जो प्रवास आहे तो मी कॅरी ऑन केला पाहिजे. मी आय हॅव टू गो फॉर माय फर्दर ट्रॅव्हलिंग बिकॉज देर आर मेनी मोर ड्युटीज विच आय हॅव टू कॅरी ऑन, आय हॅव टू complete. So, the poet started again his journey without stopping there. Okay? So friends, या कवितेचं अप्रिसिएशन आपल्याला 5 मार्क्ससाठी ऍक्टिव्हिटी येते. So I have prepared one video on the appreciation of this poem. The link of that poem is given in the description. त्या अप्रिसिएशनच्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहून अप्रिसिएशन पाहून घ्या. ही पोएम जी आता आपण शिकलोय या पोएम वरती ऍक्टिव्हिटी शीट अप्रिसिएशन ची ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये असेल. आणखी पॅसेज फॉर 5 मार्क, ह्या दोन्ही ऍक्टिव्हिटीज एकत्रितपणे पीडीएफ ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही ही ऍक्टिव्हिटी शीट पीडीएफ फॉर्म मध्ये पाहू शकता. या पोएमचा चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क घ्या. टेक केअर. गुड बाय.